ताई हा. काय बनवते आज? आज आहे ना डोसा वेगळ्या पद्धतीचा. आता कोणाला उत्ताप्पा म्हणायचं तर उत्ताप्पा म्हणा, कोणाला असं वेगळ्या काय पद्धतीचं नाव ठेवायचं असेल तर नाव ठेवू शकता. पण माझ्या पद्धतीने तर आता वेगळ्या आगळ्या पद्धतीचा मी डोसा बनवते आपल्या दोघींसाठी खायला स्पेशल. तिथं डोसा तर बनवून घेतला, गॅस बारीक करते. आणि ही आहे आपली शेजवान चटणी, ती तिखट असते. आपल्याला तिखट जास्त आवडतं, तुला तर नाही आवडणार आहे. मी असं सगळीकडून असं ना शेजवान चटणी लावून घेते, आपल्याला तिखट चांगलं मस्त लागेल म्हणून. आणि हा आहे आपला कांदा बारीक कट केलेला, तो पण टाकायचा. ह्याच्यामध्ये ना भाजी जर असते ना, सगळ्या भाज्या, शिमला मिरची, फरसबी वगैरे, ते एकदम भारीच झालं असतं आपलं पिझ्झासारखं एकदम. पण आता तोच पिझ्झा म्हणून आपण खाऊया. थोडीशी मिरची पण टाकलेली आहे आणि कोथिंबीर. एकदम कडक मस्त असा आपला डोसा तयार होईल. आणि मी टाकणार आहे चीज खिसून थोडंसं. एकदम भारी लागेल हा असा. तुम्ही पण कधी चटणी जर नसेल आपल्याकडं तर अशा पद्धतीचा करून जर खाल्ला ना तर एकदम भारी लागेल. सगळीकडे असं मी चीज टाकते आणि पलटी करायचा नाही, असाच ह्याला ठेवायचा. हे बघा, चीज पण असं सगळीकडून मी टाकलेले. कांदा, मिरची, टमाटर, भाज्या तर नाही येत आता म्हणून मी असं बनवलेलं आहे. तर एकदम कुरकुरीत असा मस्त आपला डोसा, उत्ताप्पा म्हटलं तरी चालेल, मस्त असं झालेलं आहे बघा तयार. तर या मंडळी तुम्ही पण खायला. मस्त असा आमचा नाश्ता आहे आज.